ही पुरुष तुकाराम महाराज माझेही ते गुरु आहेत. त्या दृष्टीने मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी मला आशीर्वाद द्यावा. मी त्यांच्याबरोबर आहे. पण त्यांचं जे हे जवळजवळ 1.5 लाख विद्यार्थ्यांच्याबद्दल, कामगारांच्याबद्दल जो अन्यायात्मक हे सरकार करत आहे, सरकार कुणाचंही असू द्या, सरकारला आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की तुकाराम महाराजांच्या पाठीमागे राष्ट्रीय समाज पक्ष सर्व ताकदीने उभा राहणार आहे. तर तुम्ही त्या ज्या न्यायिक मागण्या आहेत त्या न्यायिक मागण्या सोडण्याचं काम आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय अजितदादांना मी विनंती करतो की आज आम्ही सरकारमध्ये नाही, आमचं सरकार नाही, तुम्ही मंडळीने हा चांगला निर्णय घेऊन एक चांगलं काम करावं असं ही नम्र आवाहन मी करतो. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अंतर्गत लाडका भाऊ योजना या योजनेखाली महाराष्ट्रातील 1,34,000 तरुण आज किमान आधी 6 महिने आणि नंतर 5 महिने असा 11 महिन्यापासून वेगवेगळ्या सरकारी खात्यामध्ये कार्यरत आहे. या तरुणांना त्यांची निवड करत असताना त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आश्वासन दिलेलं होतं की आधी प्रशिक्षण घ्या आणि त्यानंतर त्याच ठिकाणी तुम्हाला परमनंट करू. परंतु ही निवडणुकीच्या तोंडावर एक भूलताप होती असं आता हळूहळू स्पष्ट व्हायला लागलेलं आहे. आणि या सर्व तरुणांना ज्यांनी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपले असणारे व्यवसाय, आपले असणारे खाजगी क्षेत्रातल्या नोकऱ्या सोडून सरकारी नोकरीमध्ये संधी मिळते म्हणून या प्रशिक्षण योजनेमध्ये सहभागी झाले आणि आज सरकार त्यांना वाऱ्यावर सोडतंय. हे चित्र बरोबर नाही. यासाठी आदरणीय तुकाराम बाबा महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून या सर्व विद्यार्थ्यांचं, या सर्व तरुणांचं संघटन केलं, आंदोलनं केली, दिंडी काढली. त्यामुळं 5 महिन्याची मुदतवाढ झाली आणि ती मुदत 30 तारखेला 30 सप्टेंबरला संपते आहे. तेव्हा इथून पुढं एक मोठं आंदोलन करावं लागेल. परमनंट राहून देत, पण आहे त्या स्टायपेंडवर किंवा त्याच्यामध्ये काही भर टाकून कंत्राटी स्वरूपामध्ये या तरुणांना पुन्हा सेवेत घेतलं पाहिजे, ही आपली प्रमुख मागणी आहे. सांगलीमध्ये झालेल्या आंदोलनाला मी पाठिंबा दिलेला होता. ठिकठिकाणी जेवढी आंदोलनं झाली त्या सगळ्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा होताच, पुढेही राहील. 30 तारखेला एकनाथ शिंदे साहेबांनी तुकाराम महाराजांना चर्चेसाठी बोलवलेलं आहे. त्या बैठकीत काय होते बघू, अन्यथा एक मोठा संघर्ष आपल्याला सगळ्यांना मिळून महाराष्ट्रात करायचा आहे, एवढंच मी आपल्या सगळ्यांना आश्वासित करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.